नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये उद्या महत्त्वाची अशी घोषणा केली जाणार आहे आणि महत्त्वाची अशी न्यूज शेतकऱ्यांना मिळणार आहे, ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची। शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये जो काही निधी लागणार आहे त्या निधीची तरतूद, कशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, काय होणार या संदर्भामध्ये उद्या या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे आणि केलीच जाणार आहे। तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफीची तरतूद आणि जीआर सुद्धा येण्याची शक्यता आहे। आता ही कर्जमाफी कशी होणार, कोणत्या शेतकऱ्यांची होणार, याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, कर्जमाफीसाठी पात्रता व लाभ कसा असणार आहे हे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल तर तुम्ही थकीत कर्जदार शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र केलं जाणार आहे, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आता सरकार किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, तर 3 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार आहे। आणि याचबरोबर आता तुमचं जर कर्ज नियमित कर्जदार शेतकरी असाल, तुम्ही जर रेग्युलर मधले असाल, तुमचं जर कर्ज थकीत नसेल तर तुम्हाला सरकार काय देणार या संदर्भातही चर्चा करूया। मित्रांनो, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपये किंवा 1 लाख रुपयापर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकार देणार आहे। आणि आता हे कोणत्या अटीवर देणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये मित्रांनो, गेल्या 5 आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच 2020-21 ते 2024-25 या कालखंडामध्ये, या काळामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना हा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 40,000 कोटी रुपयांचा निधी, 40,000 कोटी रुपयांच्या निधीचा निधी हा प्रस्तावित आहे आणि राज्यातील सुमारे 24,73,000 शेतकऱ्यांकडील थकबाकीसाठी 40,000 कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। याचबरोबर अंमलबजावणी म्हणजे शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी व कर्जमाफीसाठी आवश्यक प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी कोणत्या पार पाडणे आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे कर्जमाफी मिळवण्याकरता हे आपण माहिती बघण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये मित्रांनो, शेतकऱ्यांचं आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणं अनिवार्य आहे। थेट लाभ खात्यामध्ये मिळवण्याकरिता बँक खाते आणि पीक कर्ज खाते हे आधारशी लिंक असणं महत्वाचं आहे। याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही। याचबरोबर स्वतंत्र पोर्टलद्वारे शासनाच्या माध्यमातून माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे। यामध्ये सहकार विभागाने पात्र लाभार्थ्यांची अचूक माहिती भरण्याकरिता कर्जमाफीसाठी एक नवीन पोर्टल विकसित केलेला आहे, नवीन पोर्टल तयार केलेला आहे। याचबरोबर एप्रिल-मे महिन्यामध्ये कर्जमाफीच्या अंतिम याद्या जाहीर होणार आहेत। सहकार आयुक्तांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये प्रसिद्ध केली जाणार असल्याची सध्या माहिती आहे। आणि सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। उद्या 6 मार्च 2026 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफीची तरतूद, त्यासाठी लागणारा 40,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केली जाणार असल्याची चर्चा आहे। याचबरोबर आता एकूण थकबाकीदार शेतकरी, यामध्ये 24,73,566 शेतकरी थकबाकीदार आहेत आणि एकूण राज्यातले कर्जदार शेतकरी आहेत 1,33,00,000। आता या 1,33,00,000 शेतकऱ्यांपैकी 24,73,566 शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। साधारणतः या शेतकऱ्यांसाठी 35 ते 36,000 कोटी रुपयांचा कर्जमाफीसाठी निधी लागण्याची शक्यता आहे। तसं तर 40,000 कोटी रुपये कर्जमाफीसाठी निधी प्रस्तावित आहे, परंतु ही सहकार विभागाच्या माध्यमातून ही डिटेल मध्ये आकडेवारी देण्यात आलेली आहे आणि अचूक अशी माहिती आणि डिटेल मध्ये माहिती तुम्हाला समजेल अशी
मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आता या उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये सरकार निर्णय घेतंय का हे पाहण्यासारखं आहे. तर उद्याचे अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्स करून कळवा. या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.